जय सद्गुरू मंडळी. सो मी आत्ता होते नाशिकमध्ये आणि सकाळी मस्त देवपूजा वगैरे, तर सकाळी छान पूजा वगैरे केली. ते बघू शकता आमच्या देवालयात मस्त गणपती बाप्पा, ते बघू शकता छान पूजा वगैरे चालली होती माझी सकाळी सकाळी. रांगोळी वगैरे पण काढली मी, तर रांगोळी पण छान काढली. त्यानंतर आरती वगैरे झाली देव बाप्पाची. त्यानंतर म्हटलं आता जाऊया खाली, कारण आता झाला होता ऑलमोस्ट जेवणाचा वगैरे टाईम. सो इथे बघाल तुम्ही, मी नंतर जेवायला गेले. जेवणामध्ये मस्त मम्मीने केली होती वांग्याची भाजी वगैरे. सो कारण मला जास्त आवडतं वांगे. त्यानंतर दुपारची वेळ झाली आणि ऊन पण खूप होतं. तर माझा भाऊ म्हणे आपण आता इंडक्शन घेतलंच आहे, चल म्हणे मस्त पास्ता करू. सो मस्त आम्ही पास्ता वगैरे केला आणि पेप्सी वगैरे पण खाल्ली. तर त्याचा इथे चालला होता टाईमपास की दीदी मला पण व्हिडिओत घे. सो त्याला पण इथे मी व्हिडिओत घेतलं आणि आमचा पास्ता पण छान झाला इंडक्शनवरती. सो ज्याच्या इथे खरंच गॅसचे प्रॉब्लेम चालले असतील ना, त्यांनी इंडक्शन घ्या, खूप जास्त युजफुल आहे आणि तुमचे ॲटलिस्ट बेसिक नीड्स तरी कंप्लीट होतील त्यावरती. सो इथे आम्ही छान पास्ता वगैरे पण बनवला. आमची एक चूक काय झाली का, आम्ही पाणी जास्त वापरलं. रेडीमेडच होता तो, पण त्याच्यात म्हणजे आमचं सूप जास्त होऊन गेलं त्या पास्त्यामध्ये असं सांगायला झालं तर. काही नाही, फक्त पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पास्ता टाकायचा, जो काही रेडीमेड मसाला दिला आहे त्यांनी ते टाकून द्यायचा आणि छान शिजेपर्यंत होऊ द्यायचं. ते एखादं काढून बघायचं की तुम्हाला अंदाज येऊन जाईल ते दाबल्यावरती किती झालं आहे की नाही झालं आहे. सो ते सगळं चाललं होतं आमचं. आणि सध्या ऊन पण खूप वाढले नाशिकमध्ये पण पुण्यामध्ये पण. तर जेवढं होईल तुम्हाला शक्यतो घरामध्ये थांबा, किंवा बाहेर यावं लागलंच तर तुम्ही पूर्ण कवरअप होऊन या, सनस्क्रीन लावा, टोपी वगैरे घाला, सगळ्या गोष्टी पाळा, कारण ऊन जास्त वाढलं आणि त्याने आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे. सो आम्ही छान इथे पास्ता वगैरे खाल्ला. त्यानंतर मला पण व्हिडिओमध्ये घेतलं. सो ते सगळं झालं आणि त्यानंतर मी पुन्हा घराच्या बाहेर गेले, कारण आमचं काम होतं. सो भेटूया आता नेक्स्ट व्लॉग.